आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण होण्याची शक्यता। गुंडटोळ्या दहशतवादाच्या तपासासाठी 8 राज्यात छापे। महापालिकेचे अंदाजपत्रक 500 कोटींचे होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू। येळ्ळूर येथे मोतीबिंदू आणि मधुमेह चिकित्सा शिबिर संपन्न। चलो मुंबई आंदोलनासाठी उत्तम प्रतिसाद। भाजपतर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र संपन्न। राकसकोप येथे सेवानिवृत्त जवानांचा सत्कार। भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आभास निर्मितीचा प्रयत्न। कला मंदिर येथे जागेच्या संदर्भात न्यायालयाचा स्थगिती आदेश। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। घटनात्मक पद व्यक्ती साक्षेप नसते असे मत नोंदवत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे का सोपवला जाऊ नये अशी विचारणा ठाकरे गटाकडे केली। पण विद्यमान विधानसभा अध्यक्षांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत त्याला ठाकरे गटाने तीव्र विरोध केला। 10व्या अधिसूचनेनुसार आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो असे म्हणत न्यायाधीश नरसिंहा यांनी हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा विचार न्यायालय करू शकते असे सूचित केले। त्यावर विद्यमान विधानसभा अध्यक्षांनी नवा प्रतोद नव्या सभागृह नेत्याला मान्यता दिली। मग त्यांच्या घटनात्मक अधिकारावर कसा विश्वास ठेवणार असा सवाल ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर ठाकरे सरकारवर बहुमताची चाचणी घेण्याची वेळ आली नसती आणि राज्यपालांनी नव्या सरकारला शपथविधीसाठी बोलावले नसते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। मात्र आता या सर्व घडामोडी झाल्या असून घटनापीठाने काय करावे असे तुमचे मत आहे असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला। त्यावर या संदर्भात अन्य प्रकरणात न्यायालयाने निर्णय घेतला होता। नबाम रेबिया प्रकरणात बरखास्त सरकार पुन्हा सत्तेवर बसवल्याचे उदाहरण सिब्बल यांनी दिले। राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसरा टप्पा मंगळवारी 5 सदस्यांच्या घटनापीठासमोर सुरू झाला। 3 दिवसांच्या या सुनावणीमध्ये बुधवारी ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू राहील, त्यानंतर 1.5 दिवसांमध्ये शिंदे गटाचा युक्तिवाद होईल। या प्रकरणावरील सुनावणी गुरुवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे। गुंडटोळ्या दहशतवादाच्या तपासासाठी 8 राज्यात छापे। गुंडटोळ्या, दहशतवादी गट आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्या यांच्यातील साटेलोटे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं मंगळवारी 8 राज्यातील अनेक ठिकाणांवर छापे टाकून शोध मोहीम राबवली। दिल्लीतील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। हे छापे दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात टाकण्यात आले। सध्या पाकिस्तानात असलेला हरविंदर सिंह सिंधू उर्फ रिंदा याला भारत सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याखाली काही दिवसांपूर्वी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे। त्याच्याशी संबंधित तसेच अन्य प्रकरणांच्या तपासासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत। भारत तसेच परदेशातील काही गुंड टोळ्या निधी जमा करून दिल्ली आणि देशात अन्य भागात दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी तरुणांची भरती करीत आहेत। काही विशिष्ट व्यक्तींची हत्या घडविण्याचा त्यांचा हेतू आहे। या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने नोंदविलेले गुन्हे आता NIA कडे वर्ग करण्यात आले आहेत। एकूण 76 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले। दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात ही कारवाई झाली। त्यात सुमारे 1.5 कोटींची रोख हस्तगत करण्यात आली। शिवाय 11 पिस्तुले, रायफलींसह दारुगोळाही जप्त करण्यात आला। आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेण्यात आले। यापैकी 3 प्रकरणे गेल्या ऑगस्टमध्ये NIA ने नोंदवली होती। महापालिकेचे अंदाजपत्रक 500 कोटींचे होणार।
महापालिकेचे 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक 500 कोटी रुपयांचे असेल, म्हणजेच महसुली आणि भांडवली उत्पन्न पुढील आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी माहिती मिळाली आहे। लेखा विभागाने अंदाजपत्रक तयार करून ते पुढील कार्यवाहीसाठी काउन्सिल विभागाकडे पाठविले आहे। अंदाजपत्रक मंजूर झाल्यावर त्यातील तरतुदी कळतील, पण महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 500 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडले जाऊ शकते। लोकनियुक्त सभागृहालाही या अंदाजपत्रकाची प्रतीक्षा आहे। दरवर्षी महापालिकेकडून अंदाजपत्रक मांडताना त्यात महसुली उत्पादनाबाबतच्या तरतुदी केल्या जातात। त्यात घरपट्टी, व्यापार परवाने शुल्क, व्यापारी संकुलातील दुकानगाळ्यांचे भाडे, बांधकाम परवाना शुल्क आदींचा समावेश असतो। चालू अंदाजपत्रकात उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने माळमारुती येथील भूखंड विक्री करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार महापालिकेचे उत्पन्न वाढले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारीला बेळगाव दौऱ्यावर येत आहेत। यावेळी नरेंद्र मोदी यांचा भव्य असा रोड शो होणार आहे। हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरेल असे विधान परिषद सदस्य केशव मूर्ती यांनी सांगितले। बेळगाव शहरात पंतप्रधान मोदी यांचा रोड शो होणार असल्याने भाजप तसेच या जनतेमध्ये चैतन्य पसरले आहे। मोदीजींच्या आगमनाच्या तयारीसंदर्भात माहिती देताना विधान परिषद सदस्य केशव मूर्ती यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी बेळगाव शहरात आयोजित विविध लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात लाभार्थी तसेच मोदीजींचे चाहते प्रचंड प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे। या रोड शो बद्दल सांगताना आमदार अभय पाटील म्हणाले की या रोड शो साठी 3 ते 4 मार्ग आम्ही ठरवले आहेत। पोलीस अधीक्षक ज्या मार्गाला अनुमती देतील त्या मार्गावर रोड शो होणार आहे। रोड शो दरम्यान राज्य आणि देशाची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडेल। हा रोड शो अतिशय भव्य दिव्य असा होईल। त्याचप्रमाणे किसान सन्मान योजना, जलजीवन मिशन, हॉस्पिटल्स, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली। येळ्ळूर येथे मोतीबिंदू आणि मधुमेह चिकित्सा शिबिर संपन्न। ज्ञानदीप प्री प्रायमरी स्कूल ट्रस्ट येळ्ळूर रोड वडगाव यांच्या सौजन्याने आणि जिल्हा आरोग्य विभाग आणि केली चॅरिटेबल हॉस्पिटल येळ्ळूर रोड वडगाव तसेच नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 रोजी श्री चांगलेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे मोफत मोतीबिंदू तसेच मधुमेह तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी लाभ घेतला। यावेळी आरोग्य विभाग अधिकारी, केली चॅरिटेबल हॉस्पिटल आणि नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ज्ञानदीप प्री प्रायमरी स्कूल ट्रस्टचे कृष्णा भंडारी यांनी प्रास्ताविक करून शिबिराचा उद्देश सांगितला। चलो मुंबई आंदोलनासाठी उत्तम प्रतिसाद। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नाव नोंदणी करत आहेत। युवा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून जोरदार जनजागृती सुरू केली आहे, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे। आंदोलनाला अवघे काही दिवस आल्याने गावागावात व्यापक जनजागृती करावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे। मुंबईत 28 फेब्रुवारी रोजी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे काही मागण्या केल्या जाणार आहेत। त्या मागण्यांची पूर्तता व्हावी तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला गती मिळावी यासाठी प्रयत्न करावे याकडे लक्ष वेधले जाणार आहे। आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केल्यापासून युवा कार्यकर्ते शहर समितीच्या रंगूबाई पॅलेस आणि तालुका समितीच्या कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करत आहेत। भाजपतर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र संपन्न। केंद्र आणि राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विकासाची योजना प्रभावीपणे मांडली आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामधून सामान्य जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला आहे। भाजपतर्फे विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधून अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली। त्यावेळी मान्यवरांनी याबद्दल आपले विचार प्रकट केले। यामध्ये आर्थिक सल्लागार विश्वनाथ भट, भाजपच्या राज्य व्यापारी विभागाचे कार्यकारी सदस्य एम प्रकाश, उपमहापौर रेश्मा पाटील, सुभाष पाटील, राजू कटारे, मारुती कोपद, शरद पाटील आणि इतरांनी भाग घेतला होता। राकसकोप येथे सेवानिवृत्त जवानांचा सत्कार। राकसकोप येथील ग्रामस्थ तसेच एक दिवस गावासाठी या उपक्रमातील कार्यकर्त्यांच्या वतीने नुकतीच शिवजयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने गावातील सेवानिवृत्त सैनिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे ज्येष्ठ संचालक PS पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली। प्रास्ताविक यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी केले। परशुराम किणेकर यांनी दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला। त्यानंतर राकसकोप गावचा युवक कार्तिकेय शंकर कंगराळकर याची अग्निवीरमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी इस्लामपूर येथील प्राचार्य डॉक्टर अंकुश बेळवटकर यांनी छत्रपती शिवरायांच्या संदर्भात मार्गदर्शन केले।
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आभास निर्मितीचा प्रयत्न. भारतीय अर्थव्यवस्था सध्या समस्यांनी ग्रासलेली आहे, त्यामुळे सामान्य माणूस भरडला जातोय. मात्र केवळ धनदांडग्य मंडळींचे समर्थन करून ही अर्थव्यवस्था उत्तम रीतीने प्रगती करीत असल्याचा आभास निर्माण केला जातोय. ही बाब सामान्य जनतेने ओळखून घ्यावी असे मार्गदर्शन ज्येष्ठ साम्यवादी नेते भालचंद्र कानगो यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि प्रगतशील लेखक संघ यांच्या वतीने मंगळवारी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गिरीश कॉम्प्लेक्स, बापटगल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. देशाची सध्याची आर्थिक स्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्यांनी विविध मुद्द्यांचे संदर्भ देऊन आपले व्याख्यान पूर्ण केले. तसेच सामान्य माणसाच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेबाबत फसवणूक होत असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट नागेश सातेरी, अनिल आजगावकर, प्राध्यापक आनंद मेंडसे, कृष्णा शहापूरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कला मंदिर येथील जागेच्या संदर्भात न्यायालयाचा स्थगिती आदेश. मनपाच्या कलामंदिर संकुलाच्या संदर्भात येथील काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आता न्यायालयाने या संदर्भात जैसे थे आदेश दिला आहे. याबाबत व्यावसायिक विजय शानबाग यांनी सदर कामाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर स्थगिती आदेशाला 3 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. परिवहन महामंडळाचे कर्मचारी 1 मार्चपासून आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. 8 तास कामांसह 20% वेतनवाढीच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. राज्यातील 4ही परिवहन महामंडळाचे कर्मचारी आंदोलनात भाग घेणार असल्याने परिवहन सेवा कोलमडण्याची भीती आहे. दर 4 वर्षातून एकदा परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली जाते. मात्र यावेळेस 6 वर्ष संपत आली तरी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर झालेली नाही. नियमाप्रमाणे मार्च 2020 मध्ये वेतनवाढ होण्याची आवश्यकता होती, पण कोरोना आणि अन्य कारणांमुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळालेली नाही. राज्यात बेंगळूर महानगर, राज्य परिवहन, ईशान्य आणि वायव्य अशा 4 परिवहन महामंडळे आहेत. अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार यांचे बेळगाव येथे सत्काराचे आयोजन. मूळचे बेळगावचे सुपुत्र आणि सध्या अमेरिका देशाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर श्री ठाणेदार यांचा गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता मराठा मंदिर बेळगावच्या वतीने भव्य नगरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव होते. खासदार श्री ठाणेदार श्यामल ठाणेदार यांची जन्मभूमी बेळगाव असून हे सध्या एक अमेरिकन व्यापारी, लेखक आणि राजकारणी म्हणून आहेत. सन 2023 पासून मिशिगनच्या 13व्या काँग्रेसल जिल्ह्यातून USA प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य ठाणेदार यांनी 2021 आणि 23 पर्यंत मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य म्हणून काम केले. समस्त मराठी भाषिक बेळगावकरांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा साजरा करण्यासाठी विविध संस्था, संघ, संघटना, सहकारी संस्था, शिक्षण संस्था, महिला मंडळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून हा बेळगाव नागरी सत्कार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 2 मार्चला नंदगडात विधानसभा. भारतीय केंद्रीय जनता पक्षाच्या विजय संकल्प यात्रेला 2 मार्चला सकाळी 9ला नंदगडमधून तालुका खानापूर येथून प्रारंभ होणार आहे. यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी यात्रेच्या उद्घाटनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील आदी उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या खानापूर निवडणुकीच्या पूर्वतयारीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी दिनांक 20 रोजी नंदगडमधील मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात पूर्वतयारी बैठक झाली. डॉक्टर रवी पाटील यांच्या पुढाकाराने उद्यापासून वीरराणी चन्नम्मा नाटक. स्वातंत्र्य लढ्यात अतुलनीय योगदान दिलेल्या वीरराणी चन्नम्मा यांच्या जीवनावरील भव्य नाटकाचे सादरीकरण 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नामवंत डॉक्टर रवी पाटील यांच्या पुढाकाराने सीपेड मैदानावर हे नाटक आयोजित करण्यात आले आहे. या नाटकात जिवंत हत्ती, घोडा, उंट, गाय, धारवाडच्या नाट्यनिर्मिती संघाचे कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत. डॉक्टर रवी पाटील यांनी बेळगावच्या राणी चन्नम्मा यांचा भव्य प्राणांबरोबरच रंगायन हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाऊल उचललं आहे. धारवाड रंगायनाचे दिग्दर्शक रमेश परिविनायकर यांच्या नेतृत्वाखाली 250 कलाकार 3.5 तास नाटक सादर करणार आहेत. 24 लाखांचे खाद्यतेल जप्त. मंगळूरहून निपाणीला निघालेल्या ट्रकमधील खाद्यतेल परस्पर खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाखाचे खाद्यतेलाचे डबे जप्त केले. इब्राहिम अली अब्दुल मजीद आणि साहेब अली हुसेन, दोघेही राहणार आसाम, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघे ट्रक चालक मंगळूरहून खाद्यतेलाच्या डब्यांनी भरलेला ट्रक घेऊन निपाणीला येत होते. 15 फेब्रुवारी रोजी तेथून निघालेला हा ट्रक 17 रोजीही पोहोचला नाही. त्यामुळे ट्रक मालक इस्माईल नवाज के इब्राहिम, राहणार पडुबिद्री, जिल्हा उडुपी यांनी 18 फेब्रुवारीला हिरेबागेवाडी पोलिसात फिर्याद दिली होती. उसगाव येथील तलाव सुशोभीकरण कामाला प्रारंभ. श्री क्षेत्र धर्मस्थळ या संस्थेच्या वतीने रामलिंग मंदिराच्या प्रांगणातील तलावाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. या तलावाचे सुशोभीकरण सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करूया, असे आवाहन श्री क्षेत्र धर्मस्थळ जिल्हा प्रमुख प्रवीण शेट्टी यांनी व्यक्त केले. उसगाव येथील पूर्वेला असलेल्या रामलिंग मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणाचा आणि भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उसगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष मथुरा बाळकृष्ण तेरसे, ग्रामपंचायत सदस्य बंटी पावशी, बाळकृष्ण तेरसे, LD चौगुले, यादव कांबळे, NO चौगुले, मोनाप्पा पाटील आदी यावेळी उपस्थित होते. धामणेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून जागृती. धामणे विभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची 3री बैठक सोमवारी रात्री रुक्मिणी मंदिरात झाली. कलमेश्वर गल्ली, मारुती गल्ली आणि लक्ष्मीनगरचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोनाप्पा वोढुले अध्यक्षस्थानी होते. बाळू जायणाचे यांनी स्वागत केले. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. बाळू केरवाडकर यांनी प्रास्ताविक केले. अरुण अकणोजी, तातोबा मरगांनाचे, रघुनाथ बुवाजी, राहुल बाळेकुंद्री, किरण चतुर, विजय बाळेकुंद्री, परशुराम बस्तवाडकर, यल्लाप्पा रेमांनाची यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊ पाटील यांनी आभार मानले. धुके वाढले, धोकाही वाढला. मागील 4 दिवसांपासून मध्यरात्रीपासून पहाटे धुके पडत आहे. याचा फटका काजू उत्पादकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काजू मोहर जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी काजू उत्पादक धास्तावले आहेत. मागील 4 वर्षांपासून काजू उत्पादन घटत चालले आहे. बाजारात अपेक्षित दरही मिळत नाही. यामुळे काजू उत्पादक हताश बनले आहेत. यावर्षी काजू लागवडीसाठी पोषक वातावरण होते. परिणामी शेतकऱ्यांकडून काजू उत्पादन वाढण्याची अपेक्षा करण्यात येत होती. सध्या काजू लागवड जोमात सुरू आहे, परंतु काही दिवसांपासून धुके वाढले आहे. याचा फटका काजू मोहराला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खून करून तरुणाचा मृतदेह विहिरीत. बसरीकट्टी तालुका बेळगाव येथे तरुणाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मारुती उर्फ पवन परशुराम खन्नुकर, वय 32, राहणार बसरीकट्टी असे मृताचे नाव आहे. मारिहाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी रात्री 9:30 वाजता पवन जेवण करून फिरण्यासाठी घराबाहेर पडला, परंतु तो घरी परतला नाही. मित्रांसमवेत बसला असेल अथवा कुठेतरी बाहेर गेला असेल असे समजून घरचे झोपी गेले. मंगळवारी सकाळीही तो घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी गावाजवळील हायस्कूलजवळ पवनची दुचाकी पडली होती.
कर्नाटकातील कुख्यात टोळीला बेड्या. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि अन्य राज्यात आलिशान बंगले फोडून किमती ऐवजांसह सोन्या चांदीचा डल्ला मारणाऱ्या दागिन्यांवर कर्नाटकातील आंतरराज्य टोळीच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि अन्य राज्यात आलिशान बंगले फोडून किमती ऐवजांवर सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील आंतरराज्य टोळीचा म्होरक्या राजू सल्वराज तंगराज वय 37 राहणार कारगल, जिल्हा शिमोगा याच्यासह साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 46.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू असा 24,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चोरट्यांनी शहरासह उपनगरातील 14 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या टोळीने ऑगस्ट ते डिसेंबर या काळात आर.के. नगर, नेरली, तामगाव, गोकुळ, शिरगाव या ठिकाणी भाड्याच्या खोलीत वास्तव्य करून स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने गंभीर गुन्हे केले आहेत. टोळीतील आणखीन 2 चराईत पसार आहेत. त्यांच्या अटकेनंतर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा छडा लागणे शक्य असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश यांनी सांगितले. तनिष्का काळभैरव हिला ऐतिहासिक विजेतेपद. बेळगाव टेबल टेनिस अकादमीची उदयोन्मुख आणि कर्नाटक राज्याची सुवर्णकन्या तनिष्का कपिल काळभैरव हिने सोमवारी केरळ येथील अल्लापुझा जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित अखिल भारतीय 11 वर्षाखालील युथ, सब ज्युनियर आणि कॅडेट गटातील टेबल टेनिस स्पर्धेत मंगळवारी सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात 11 वर्षाखालील युथ टेबल टेनिस स्पर्धेचे निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले. प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक संपादन केले. अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशन आणि केरळ राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने झालेल्या स्पर्धेत तनिष्का काळभैरव हिने अतुलनीय कामगिरी करताना पुन्हा एकदा संपूर्ण देशात प्रथम क्रमांक संपादन केला. हे आपले वर्चस्व तिने पुन्हा यावर्षीच्या दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सिद्ध केले आहे. तनिष्का हिने अंतिम फेरीत सुतुराया बॅनर्जी हिला 11-4, 11-9, 6-11, 11-1 असे हरवून विजेतेपद पटकाविले. तनिष्का हिने उपांत्य फेरीत बीटी शरिका हिचा 13-11, 11-7, 7-11, 11-5 असा पराभव केला. उपांत्य फेरीत तनिष्का हिने बीटी मोपिया हिचा 11-7, 11-7, 11-5 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बीटी महिमा हिचा 11-7, 11-5, 11-6, 11-5, 11-9 असा एकतर्फी पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. तनिष्का काळभैरव ही डीपी स्कूलची विद्यार्थिनी आहे. बेळगाव टेबल टेनिस अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन तर आई सोनाली आणि वडील कपिल यांचे प्रोत्साहन तिला लाभत आहे. युवराज स्पोर्ट्स क्लब युनियन जिमखाना विजयी. सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब आयोजित 4थ्या नरेंद्र कुलकर्णी स्मृतिचषक टी20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी युवराज स्पोर्ट्स क्लब आणि युनियन जिमखाना संघाने आपापल्या प्रतिस्पर्धेत संघावर मात करत आपली विजयी घोडदौड कायम राखली. त्यानंतरच्या सामन्यात आदित्य आणि गणेश यांनी सामनावीर पुरस्कार पटकाविला, तर इम्पॅक्ट हा पुरस्कार वैभव गोवेकर आणि किरण तळेकर यांनी संपादन केला. पहिल्या सामन्यात स्टार्लिंग रॉयल्स संघाने 16 षटकात सर्व गडी गमावून 93 धावा काढल्या. शाबादने 9, सत्तारने 23 आणि नवाज टी याने 20 धावा काढल्या. तर युवराज स्पोर्ट्स क्लब तर्फे आदित्य 5 आणि बेंजामिन, किरण तळेकर, ज्योतिबा गिलबिले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना युवराज स्पोर्ट्स क्लब संघाने 60 षटकात 3 गडी गमावून 97 धावा काढल्या. मनीष घाडगे याने 33, किरण तळेकर याने 29 धावा काढल्या. शबीर, शबाद, सरफराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 173 धावा काढल्या. गणेश कंगराळकर याने 63, वैभव गोवेकर याने 37 धावा काढल्या. ब्लास्टर क्रिकेट क्लब तर्फे वाशिम एम प्रवीण आणि सूर्यकुमार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना ब्लास्टर क्रिकेट क्लब संघाने 15 षटकात सर्व गडी गमावून 73 धावा काढल्या. अमृत 20 तर सूर्यकुमार याने 25 धावा काढल्या. युनियन जिमखाना तर्फे राहुल नाईक आणि भैरव गोवेकर तसेच शिवा गावडा याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. पिरणवाडी येथे 26 रोजी जंगी कुस्ती मैदान. पिरणवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटनेतर्फे आयोजित हजरत शाह सदरुद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उर्सानिमित्त रविवार दिनांक 26 रोजी नूतन ग्रामपंचायत कार्यालयासमोर जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती हिंद केसरी जसा पट्टी विरुद्ध भारत केसरी गुरप्रीत सिंग यांच्यात रंगणार आहे. या मैदानात सुमारे 68 कुस्त्या होणार आहेत. द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध भारत केसरी पालंदर मथुरा यांच्यातील लढत कुस्ती
कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती रुस्तम ए पंजाब केसरी हम्पी पंजाब विरुद्ध ट्रिपल उत्तम महाराष्ट्र केसरी बाळू बोडके। चौथ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध हरियाणा केसरी राकेश कुमार। पाचव्या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिराजदार विरुद्ध विक्रम भोसले। सहाव्या क्रमांकाची कुस्ती शिवय्या पुजारी विरुद्ध विजय मांडवे। सातव्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंगराळी विरुद्ध सचिन शिरढोण। आठव्या क्रमांकाची कुस्ती अक्षय चौगुले विरुद्ध पवन चिक्कनदिनकोप। नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंगराळी विरुद्ध भाऊ पाटील राशिवडे। तर 10व्या क्रमांकाची कुस्ती कीर्तिकुमार कारवे विरुद्ध संजू इंगळगी यांच्यात होणार आहे। अखिल भारतीय कुस्ती महासंघ यांच्या वतीने आकर्षक कुस्ती परशुराम हारुगेरी विरुद्ध कोमेश पाटील कोल्हापूर यांच्यात होणार आहे। महिला कुस्तीमध्ये लक्ष्मी पाटील विरुद्ध भक्ती पाटील, प्रांजल तुळजाई विरुद्ध अनुष्का जनगौडा, राधिका विरुद्ध शीतल सुतार आणि सानिका विरुद्ध कल्याणी यांच्यात होणार आहे। आखाड्याचे उद्घाटन मल्लविद्या आश्रयदाते पुरस्कार प्राप्त सतीश पाटील यांच्या हस्ते होणार आहे। या भव्य कुस्ती मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावे असे संयोजकांनी कळविले आहे। नील बॉईज हिंडलगा संघाने पटकावला मन्नोळकर चषक। बेनकनहळ्ळी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित नागेश मन्नोळकर पुरस्कृत मन्नोळकर चषक 2023 ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत नील बॉईज हिंडलगा संघाने विजेतेपद पटकाविले। क्वालिटी डेव्हलपर्स बाळेकुंद्री संघाला उपविजेतेपद मिळाले। अंतिम सामन्यात बाळेकुंद्री संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 43 धावा केल्या। त्यांच्या शाहिद याने 4 चौकारांसह 24 धावा केल्या। हिंडलगा संघाच्या पवन शिंदे याने 3 धावात 3 गडी बाद केले। विशाल आणि तनिष्क याने प्रत्येकी 1 गडी बाद केला। प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईज हिंडलगा संघाने 1 गडी गमावून विजय प्राप्त केला। त्यांच्या सुशांत याने 3 चौकार आणि 1 षटकारासह 21, तनिष्क याने 10 तर शंकर याने 9 धावा केल्या। हिंडलगा संघाला 21 धावसंख्येवर पहिला धक्का बसला। सामनावीर बहुमान पवन शिंदे याला मिळाला। मालिकावीर अझर आश्रफ ठरला। उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुशांत कडोलकर हिंडलगा, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पवन शिंदे यांना सन्मानित करण्यात आले। विजेत्या संघाला 1 लाख रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला 50,000 रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले। बक्षीस वितरण प्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, प्रमोद पवार, वन कुलकर्णी, संतोष पिल्ले, काशीनाथ नाईक आदी उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।